आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। धारदार तलवार व कोयता घेऊन फिरणाऱ्यास अटक। आमचे सांगली प्रतिनिधी मुकुंद मोहिते कळवतात की सांगली शहरात धारदार तलवार व कोयता घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यशराज अनिल दुधाळ या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि आरोपी यशराज अनिल दुधाळ राहणार स्वामी समर्थ कॉलनी गल्ली नंबर 1 वॉलनेसवाडी विश्रामबाग सांगली यांच्याकडून 300 रुपये व लोखंडी तलवार व एक बाजूने धार असलेली टोकदार एक लोखंडी कोयता जप्त केला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध घेणे, शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई करणे तसेच अवैध हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीप कळेकर यांचे एक पथक तयार करून अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पेट्रोलिंग करत असताना 100 फुटी रोड येथे आले असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने व पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी यशराज दुधाळ हा 100 फुटी रोड ते धामणीकडे जाणाऱ्या जुन्या जकात नाक्याजवळ आलेल्या चौकामध्ये घातक शस्त्र घेऊन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन माहितीच्या अनुषंगाने पाहणी करत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील आरोपी यशराज अनिल दुधाळ हा हातात एक तलवार घेऊन उभा असलेला दिसून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक कोयता मिळून आला। त्यास तलवार व कोयता बाळगण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। तसेच त्याने कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही। सदर रेकॉर्डवरील आरोपी याच्या विरुद्ध यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजदार दिनेश माने करत आहेत।